नमस्कार. आज आपण एका जबरदस्त गोष्टीबद्दल बोलणार आहोत. जीवामृत. हे नावच किती भारी आहे ना. जमिनीसाठी जीवनदायी अमृत. हे असं काहीतरी आहे जे कमी खर्चात आपल्या शेतीचा चेहरा-मोहरा बदलू शकतं. आपल्यापैकी कित्येक शेतकरी मित्र रासायनिक खतांवर अवलंबून आहेत नाही का? आणि सुरुवातीला निकाल पण चांगले दिसतात. पण कधी विचार केलाय का की हळूहळू आपल्या जमिनीचं काय होतंय? तिचा कस, तिची जिवंतपणा सगळं कमी होत चाललंय. तर आज आपण जीवामृतबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. म्हणजे हे नक्की काय आहे, ते बनवायचं कसं, शेतात वापरायचं कसं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचे फायदे काय आहेत. चला मग सुरुवात करूया. चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे जीवनदायी अमृत म्हणजेच जीवामृत नेमका आहे तरी काय आणि सेंद्रिय शेतीमध्ये याला इतकं का महत्त्व दिलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर जीवामृत म्हणजे काय, तर हे नैसर्गिक घटकांपासून बनवलेलं एक जिवंत मिश्रण आहे. जसं आपण दुधाला दही लावण्यासाठी विरजण वापरतो ना, तसंच जीवामृत हे जमिनीसाठी एक विरजण आहे. हे जमिनीतल्या चांगल्या सूक्ष्म जीवांची संख्या प्रचंड वेगाने वाढवतं. फरक लक्षात घ्या, रासायनिक खतं थेट पिकाला खायला घालतात, पण जीवामृत आधी जमिनीलाच ताकदवान बनवतं आणि मग निरोगी जमीन पिकांना नैसर्गिकरित्या पोसते. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, म्हणजे कृती आणि पद्धत. आपण आता बघूया की 200 लिटर जीवामृत आपल्या शेतातच अगदी सोप्या पद्धतीने कसं तयार करायचं. हे बघा, यासाठी लागणारं साहित्य: पाणी, ताजं शेण, गोमूत्र, गूळ, बेसन पीठ आणि आपल्याच बांधावरची मूठभर माती. म्हणजे बघा, यातलं सगळं काही आपल्याला अगदी सहज उपलब्ध होणार आहे आणि ह्याच साध्या गोष्टींमधून एक शक्तिशाली जैविक खत तयार होतं. आता हे बनवायचं कसं, तर हेही अगदी सोपं आहे. एका 200 लिटरच्या ड्रममध्ये आधी साधारण 180 लिटर पाणी घ्या. मग त्यात शेण आणि गोमूत्र एकत्र करून चांगलं कालवून घ्या. आता हे मिश्रण गूळ, बेसन आणि ती मूठभर माती ड्रममध्ये टाका आणि मग लाकडी काठीने सगळं चांगलं ढवळून घ्या, जेणेकरून त्यात काही गुठळ्या राहणार नाहीत. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हे मिश्रण तयार झाल्यावर दिवसातून 2 ते 3 वेळा फक्त 1-2 मिनिटांसाठी ढवळायचं आहे. आणि हो, ही खूप खूप महत्त्वाची सूचना आहे. ढवळताना नेहमी एकाच दिशेने, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच ढवळायचं. असं का? कारण अनुभवी शेतकरी सांगतात की उलटंसुलटं ढवळल्यास आतमध्ये तयार होणारी जीवाणूंची साखळी तुटू शकते. त्यामुळे हा नियम नक्की पाळा. बरं, मग हे तयार कधी होतं? साधारणपणे उन्हाळ्याचे दिवस असतील तर 3 ते 5 दिवसात जीवामृत वापरासाठी तयार होतं. हिवाळ्यात थोडा जास्त वेळ लागतो, म्हणजे साधारण 7 दिवस. ते तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं? तर मिश्रणावर फेस आणि बुडबुडे दिसू लागतात आणि काही दिवसांनी वर एक पांढरा स्वच्छ थर जमा होतो, म्हणजे आपलं जीवामृत तयार आहे. ठीक आहे, आता जीवामृत तयार झालंय, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, याचा शेतात वापर कसा करायचा? कारण योग्य वापरच आपल्याला चांगले परिणाम देणार आहे. याच्या मुख्यत्वे 3 पद्धती आहेत. पहिली, पाटाच्या पाण्यासोबत, म्हणजे एका एकरासाठी तयार केलेलं 200 लिटर जीवामृत थेट पाण्याच्या प्रवाहात सोडून द्यायचं. दुसरी पद्धत आहे ठिबक सिंचनाची. यासाठी जीवामृत गाळून घ्यावं लागतं आणि मग 10 ते 20 लिटर गाळलेलं जीवामृत पाण्याच्या मुख्य टाकीत सोडायचं. आणि तिसरी म्हणजे फवारणी. यासाठी ही जीवामृत गाळून घ्यायचं आणि 20 लिटरच्या पंपासाठी 1 ते 2 लिटर वापरायचं. म्हणजे बघा, प्रत्येक पिकासाठी आणि सिंचन पद्धतीसाठी एक सोय आहे. आता हे किती वेळा द्यायचं? तर सर्वोत्तम परिणामांसाठी महिन्यातून 2दा, म्हणजे साधारण दर 15 दिवसांनी जमिनीला जीवामृत द्यावं. चला, आता बघूया की एवढी सगळी मेहनत घेतल्यावर आपल्याला याचे फायदे तरी काय मिळतात. जीवामृत वापरल्याने शेतात नेमका काय बदल होतो? फायदे तर जबरदस्त आहेत. सगळ्यात मोठं काम म्हणजे हे जमिनीतले चांगले जीवाणू आणि गांडुळांची संख्या वाढवतं. म्हणजे जमिनीला एक प्रकारे नवं जीवन मिळतं. जमिनीची रचना सुधारते, तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, पिकांना लागणारे तब्बल 16 प्रकारचे आवश्यक पोषक घटक सहज उपलब्ध होतात, पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढते, झाडांच्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते, ज्यामुळे झाड जास्त निरोगी होतं, फुलं आणि फळांची गळती कमी होते आणि साहजिकच उत्पन्न वाढतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला खतांवरचा खर्च प्रचंड कमी होतो. ठीक आहे, फायदे तर आपण पाहिले, पण चांगले परिणाम मिळवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर आता आपण काही महत्त्वाचे नियम पाहूया. काही सोपे नियम आहेत. पहिलं म्हणजे जीवामृताचा ड्रम नेहमी सावलीत ठेवा, उन्हात नको. दुसरं, जमिनीत ओलावा असताना जीवामृत द्या, कोरड्या जमिनीत देऊन फायदा नाही. तिसरं, शक्य असेल तर देशी गायचंच ताजं शेण वापरा, त्याचे परिणाम जास्त चांगले मिळतात. आता काय करू नये, तर ड्रमचं झाकण कधीही हवाबंद करू नका
आत तयार होणाऱ्या वायूला बाहेर जायला जागा ठेवा. आणि जर फवारणी करत असाल तर ती कडक उन्हात करू नका. सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळीच करा. एवढं जरी पाळलं तरी प्रत्येक बॅच एकदम प्रभावी बनेल. तर मग सांगा, नैसर्गिक शेतीच्या या मार्गासाठी आपण तयार आहोत का? जिथे खर्च कमी आहे आणि उत्पन्न जास्त. जीवामृत म्हणजे फक्त एक खत नाही, तर ती एक विचार पद्धती आहे. आपली जमीन पुन्हा जिवंत करण्याची, शेतीला जास्त फायदेशीर आणि शाश्वत बनवण्याची ही एक संधी आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठीचा हा एक उत्तम मार्ग आहे, नाही का?